आपण क्रीडा स्पर्धा कशासाठी भरवलेल्या आहेत की ज्या स्पर्धेतून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, आपल्याला एकत्र यायचं आहे, सहकार्याची भावना शिकायची आहे, शिस्त शिकायची आहे, सामने वेळेत झाले पाहिजेत, सामने जिंकण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहेत। खरं म्हणजे आता वेगवेगळ्या पातळीवर तुम्हाला खेळण्याची संधी मिळते, शिकण्याची संधी मिळते, पण समाज म्हणून एकत्र येणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आजच्या स्पर्धेला महत्त्व आहे। आपण या निमित्ताने सर्वजण एकत्र आलं पाहिजे, एकमेकांची ओळख वाढली पाहिजे। आजचा जमाना मोबाईलचा आहे, एकमेकांना भेटायला तयार नाही, पण अशा प्रकारच्या स्पर्धा होतील तर आपण एकमेकांशी भेटू, गाठीभेटी होतील, आपली मैत्री वाढेल आणि समाज पुढे जाण्यासाठी आपल्याला जे काही काम करायचं आहे ते आपण करू शकतो। त्यासाठी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। मला खास करून काल अध्यक्षांनी फोन करून बोलवून घेतलं। क्रीडा विषय हा तसा माझा आवडीचा विषय आहे, कारण शाळेत मी शिकवलेला आहे। विरार नगरपालिकेत 15 वर्ष क्रीडा विभाग प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे, त्यामुळे इथे मला बोलवलं, मला खूप आनंद झाला। अध्यक्षांना, सर्व क्रीडा समिती अध्यक्ष, पदाधिकारी यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो। तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। सर्वांनी खूप छान चांगल्या प्रकारे खेळा, एकमेकांशी सहकार्य होईल अशा पद्धतीने खेळा, कोणत्याही प्रकारचा मतभेद होता कामा नये। अंपायरचे निर्णय खरा महत्त्वाचा असतो, तो विषय इथे आहे। अंपायरने दिलेला निर्णय तो चुकीचा असला तरी तो स्वीकारला पाहिजे, हे यातून शिकायचं आहे। आपण सचिन तेंडुलकर कडून पाहिलेलं आहे की तो बाद झाल्यानंतर अंपायरची वाट पाहत नव्हता, स्वतः बाहेर पडायचा। तर अशा प्रकारची शिस्त आपण शिका। पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। धन्यवाद। खेळात सुरुवात झालेली आहे। मी क्रीडा समितीचे अध्यक्ष राहुल म्हात्रे यांना 2 मिनिटात मनवत। सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, आपले संघाचे सगळे पदाधिकारी, आयुष्यात 40 वर्ष क्रॉस केल्यानंतर बरं एवढं वाटते की सामवेदी ब्राह्मण समाजाने मला व्यासपीठ भूषण्याकरता चान्स दिला, त्याचं नक्कीच क्रीडा समितीचा आम्ही सार्थक लावू। आणि असाच खेळीमेळीचे क्रिकेट सामने, आपले क्रिकेट क्रीडाचे जेवढे पण सामने असतील तुमच्या अध्यक्षतेखाली, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत राहू। तुमचा आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य राहू हीच तुमची आणि शुभेच्छा। बस। धन्यवाद राहुल। धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांचं, मनापासून आभार। आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल। सामेदी ब्राह्मण संघ आयोजित सामेदी ब्राह्मण समाज अंतर्गत ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आलेले सर्व आमचे क्रीडा रसिक, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत या कोरोटीच्या ऐतिहासिक मैदानावरती। या वर्षीचं स्वरूप या मैदानाचं या अगोदरच्या स्पर्धेमध्ये सांगितलं होतं, खूप चांगलं आहे, खूप चांगला आणि विलोभनीय असा हा लुक या मैदानाचा आपण सर्वांना इथं आकर्षित करतोय आणि घेऊन येतो या मैदानाच्या दिशेने। आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, संघांचं, खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। पहिली मॅच, पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण गास या संघाला पाहतोय, ज्याने पहिला टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या समोर सचिन 11 कोफराड हा संघ सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करत असताना दिसतोय। थोडा उशीर जरूर झालाय, परंतु हो यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून चालला, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चेंडू निघून गेला, सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा। चेंडू हातामध्ये पकडल्यानंतर जो काही बाउंड्री लाईनला पाय टच झाला, आमचे लाईनमॅन त्या ठिकाणी रोहित नाईक तिथे होते आणि त्यांनी सांगितलं की हा चौकार आहे आणि त्यामुळे 4 धावा धावपलक्यामध्ये ऍड होत आहेत। पहिलं षटक मार्गस्थ आहे। तन्मयचा हा शेवटचा अंतिम चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग, पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्या तर आल्यात 8। हो इथे 2 काढल्यात, फटकार आता 9 झालं। पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाचे धावा 9, एका गड्याच्या मोबदल्यात टीम गास।
थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. सार्थक नवीन गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज केतन यांना आपण पाहतोय. स्वप्नील आहे, माफ करा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे जोपर्यंत फील्ड केला जाईल, परंतु फील्ड काय होत नाहीये. चेंडू होतं रफू चक्कर, सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती केलेला मोठा प्रहार आणि त्या प्रहारावरती 4 धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसत आहेत. हो, यावेळेला कुटापाचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातो. एका धावेसाठी सिंगल धाव. आजचं वातावरण जर बघाल थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि त्याच्यामुळे गरमी थोडीशी जास्त सुद्धा आहे. काही विभागामध्ये पाऊस पडतोय. आपल्या सर्वांचं भाग्य इतकं चांगलं की या ठिकाणी आपल्याला खेळण्याची संधी मिळते. पावसाचा कोणताही इथे प्रभाव नाही. परंतु या मैदानावरती खेळत असताना एखाद्या हरियालीनं भरलेलं जे स्टेडियम लुक असतं ना, त्या पद्धतीने ही थोडीशी हिरवळ आता वरती आली आहे. त्यामुळे या मैदानाला ती हिरवळ आल्यानंतर मनाला ती प्रसन्नता लाभते ना. आखुटापाचा चेंडू पुन्हा एकदा जास्त शॉट होता आणि त्या चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एकदा धावून कंप्लीट केली गेली, जोपर्यंत फील्ड करून फेकी केली जाईल. कोणतीही धाव सिंगल नंतर घेता आलेली नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि त्या हरियालीने ती प्रसन्नता एक मनाला लागते. ती प्रसन्नता मात्र इथं येते आणि त्यामुळे प्रत्येकाचा इथं या मैदानावरती खेळण्याचा जो काय उत्साह असणार आहे तो खूप मोठा असणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीनं इथून पुढे आपल्याला बघायला मिळेल. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातो. आतून बाहेर कट होणारा चेंडू आणि त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगतात. चौकार, सिंगल डॉट. सामने ब्राह्मण संघ यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. आमच्या अंपायर विजय पुन्हा एकदा आपल्या त्या जुन्या स्टाईलनं वाईटचा इशारा देत असताना अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. 16 धावा धावफलकावरती आहेत. शांत चित्ताचं वातावरण. कटकाड्याचा प्रयत्न, परंतु चेंडू प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय. पॉइंटचा जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव धावफलकावरती ऍड होते. नंतर पण ज्या वेळेला आपण दिवसाची पहिली मॅच खेळतो त्यावेळेला पहिली मॅच खेळणाऱ्यांसाठी खूप मोठं चॅलेंज असतं की सकाळी लवकर उठून यायचं, सगळ्या प्लेयरना जमा करायचं. सर्वात मोठी टेन्शनवाली बाब हीच आहे की प्लेयरना जमा करणं आणि वेळेवरती घेऊन येणं. अखेरकार हे 2 संघ या ठिकाणी पोहोचले आणि कशी आपली टीम पूर्ण करून इथं पहिली मॅच खेळताना दिसतात. शेवटचा आणि अंतिम मला वाटतंय चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला अंतर मोजत असताना चेंडू येतो डॉट. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात टीम घास. बघा, स्पर्धेची काही वैशिष्ट्य सुद्धा आहेत आणि ती वैशिष्ट्य काय आहेत. या स्पर्धेचा ज्यावेळेला टॉस केला जाईल म्हणजे मॅचचा प्रत्येक त्यावेळेला जो संघ टॉस जिंकेल त्याला तो टॉस दिला जाईल. सर्वात जास्त टॉस जिंकणाऱ्या कर्णधाराला सुद्धा इथे ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात येणार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या स्पर्धेला जे प्रेक्षक वर्ग इथे येऊन भरघोस प्रतिसाद देतील, या स्पर्धेची शोभा वाढवतील, त्या प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ आहे आणि त्या लकी ड्रॉची प्रोसेस सुद्धा तुम्हाला सांगितली जाणार आहे काय आहे आणि कशा पद्धतीने तो केला जाईल. तुर्तास सामन्याच्या दिशेने जाऊयात ज्या ठिकाणी 2 षटकं संपलीत. 17 धावा धावफलकावरती आणि 3रं षटक अर्णव घेऊन आलाय. हो, क्या बात आहे. अर्णवने काही प्रमाणामध्ये बिश्नॉय स्टाईलने चेंडू हाताळला आणि तो हाताळत असताना लेग कटर शरीराचा वेध घेत असताना निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते.
बघा बाहेर बसून सुद्धा अनेक सारे खेळाडू मंदार शिकतायत की कशा धाटणीची गोलंदाजी करायला पाहिजे, कशा धाटणीनं फलंदाजी करायला पाहिजे, कशा पद्धतीनं धावा वाचवता येतील, कशा पद्धतीने धावा करता येतील, आणि तोच प्रयत्न इथे दिसला. पहिला चेंडू डॉट आलाय. कट काढायचा प्रयत्न, यावेळेला पॉईंटच्या टोक्यावर खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. तन्मयने फिल्डिंग चांगली केली, फेकी केली, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले 19 वरती. सर नक्कीच, जसं आपण सांगतो ना की प्रत्यक्ष प्रॅक्टिस करणं, त्याच जोडीला बघून पण शिकता येते. आता हल्ली युट्यूब आल्यामुळे युट्यूब वरून बघून गोलंदाज शिकतो. ऑफ कटर, लेग कटर, कोणत्या फलंदाजाला कशी बॉलिंग टाकायची. त्याच दरम्यान अर्णव यांचा चेंडू स्वप्नील यांच्यासाठी, स्वप्नील यांनी लेगला खेळून काढलेला आहे. 1 धाव आलेली आहे. बघा लकी ड्रॉची प्रोसेस तुम्हाला सांगितली जाईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नरच्या बाजूने क्षेत्ररक्षक होता, त्याने जोपर्यंत फील्ड केलं तोपर्यंत 1च धाव इथं धावून कंप्लीट केली गेली. सिंगलने धावफलक पुढे जाऊन पोहोचलंय 21 वरती 21. या षटकामध्ये धावा काही प्रमाणामध्ये थांबलेल्या आहेत आणि ती गरज सुद्धा आहे. सचिन 11 कोपराड संघ या मॅच मध्ये खेळत असताना 2 काढल्यात, माफ करा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा मिसफील्ड. 1चं रूपांतर 2 मध्ये. 2 धावा काढण्यासाठी तितकी मोठी अडचण नाहीये असं काहीच या. सर त्याच दरम्यान स्वप्नील यांच्या प्रत्येक षटकारासाठी आदित्य पाटील कोफराड यांच्याकडून 500 रुपये. आणि त्याच दरम्यान स्पर्धेचा पहिला 6 येत आहे कौशिक यांच्या बॅटमधून. अर्णव यांना तडकेदार असा फटका मारलेला कौशिक यांनी. धाव संख्येत 6 भर. हाल चेक. 30 स्कोर झाला. 30. बरंच सर, जर मागचे 2 टुर्नामेंट आपण या ग्राउंडवर बघितलं होतं तर तेव्हा वातावरण एकदम स्वच्छ असं वातावरण होतं, सूर्यप्रकाश होता. तेव्हा 8-8:30 नंतर चेंडू भरपूर ट्रॅव्हल होत होता. परंतु आज ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण सीम गोलंदाजीसाठी पोषक असते. चेंडू हवेमध्येच रिव्हर्स स्विंग होण्याची शक्यता असते. आणि असं असून देखील 3 षटकाखेरीज धावसंख्या 10च्या सरासरीने जवळजवळ 30ची झालेली आहे. एकंदरीत त्या पहिला सामना मोठ्या धावसंख्येचा उभारी करतो का दुर्गामाता घास संघ? मंदार, ज्या प्रकारे वातावरण आहे आणि वातावरणामध्ये जो दमटपणा आहे तो दमटपणा खेळपट्टीमध्ये दिसून येत नाहीये. आणि आज जर आपण बघितलं तर रेग्युलर ज्या वेळेवरती मॅच सुरू होता, चेंडू उंच हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, पंचांनी नो बॉल घोषित केला आहे आणि स्वप्नील तिथे धडपडत का होईना परंतु धाव कंप्लीट करतात. 1+1 अशा 2 धावा धावपलकामध्ये ऍड होताना येस रिव्ह्यू फिल्डिंग करणारी टीम. ओके, चॅलेंज केलं पंचांच्या निर्णयाला. पाहिलं जाणार आहे बिमर आहे की नाही आणि चेक केला जाणार आहे. त्या अगोदर एक मंदारने उल्लेख केला होता की धावा तितक्या मोठ्या प्रमाणात 10च्या सरासरीने बनतात पहिला सामना असून सुद्धा. त्याचं एक मोठं कारण आहे, आपण या मैदानावरती होणाऱ्या मॅचेस जास्त करून 8, 8:30 या दरम्यान चालू होताना बघितलेल्या आहेत. आज कुठेतरी 9 वाजलेले आहेत आणि त्यामुळे तो अर्धा तास कायचा थोडासा दूर गेला आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथे हवेमध्ये असलेला दमटपणा तो त्यांच्या खेळपट्टीमध्ये नाही आहे. खेळपट्टीमध्ये जो टणकपणा आहे तो सकाळी आपण बघितला असेल तर तो टणकपणा अजूनही दिसतोय. म्हटल्यानंतर चेंडू तितक्या चांगल्या रीतीने बॅटवरती येतोय. जर का तुम्ही प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट केलेत किंवा मेरिटवरती खेळलेत तर धावा आपोआप बनतील
आणि त्या धावा हॅलो. इथं बनत असताना दिसतात. सर त्याच दरम्यान रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आणि फेअर डिलिव्हरी आहे. स्वप्नील यांना 500 रुपयाचं बक्षीस लावलं, परंतु स्वप्नील यांनी काय आदित्याची अपेक्षा पूर्ण केलेली नाही आणि स्वप्नील हे बाद झालेले आहेत. त्याच दरम्यान कोफराड संघ सचिन 11 कोफराड संघाच्या प्रत्येक विकेटसाठी आदित्य पाटील यांच्याकडून 500 रुपये यापुढील प्रत्येक विकेटसाठी. मंदार आणि लकी ड्रॉची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. लकी ड्रॉ आहे. लकी ड्रॉ मध्ये तुम्ही येऊन इथे मंदारकडे नाव नोंदणी करायची आहे. आजपासून उद्या संध्याकाळपर्यंत जेवढी नावं इथं नोंदली जातील त्यानंतर येणाऱ्या आयोजकांकडून तो लकी ड्रॉ ओपन केला जाणार आणि त्याची प्रोसेस काय ती सुद्धा तुम्हाला उद्या सांगितली जाईल. तुम्ही फक्त आज नावं रजिस्टर करा, उद्या तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या जातील कशा पद्धतीने असणार आहे. धावपलकरती धावा त्या लकी भाग्यवान प्रेक्षकांसाठी एक कॅश वाउचर असणार व त्या जोडीला एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी. माझ्या मते सर आमच्या समाजामध्ये इतक्या वर्षाच्या ऑर्गनायझ करत असताना हे पहिलं बक्षीस आहे की जे प्रेक्षकांसाठी आहे. नाही, अगदी चांगला उल्लेख केलात की प्रेक्षकांना सुद्धा मैदानावरती आणण्यासाठी आखलेला काहीसा हा प्लॅन आणि खूप चांगली संकल्पना आहे. जिथे तुम्ही प्रेक्षकांचा विचार करत असताना त्यांच्यासाठी लकी ड्रॉ ठेवताय, कॅश प्राईज आहे, ट्रॉफी आहे, भरपूर काही आहे. उद्या काहीसं वेगळं तुम्हाला अजून चित्र बघायला मिळेल. आजचा दिवस जर आपण पाहिला तर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला प्रमुख वैशिष्ट्य म्हणून सांगितलं, टॉस जिंकले तर टॉस हा त्याच कर्णधाराला दिला जातोय. जास्त टॉस जिंकणाऱ्याला सुद्धा ट्रॉफी आहे. 2 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर मागे येऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि त्यानंतर यस फलंदाज बाद. मॅचची एज येऊन चेंडू मागे निघून गेलाय आणि फलंदाज बाद होताना त्याला मैदान सोडावं लागेल. गासला लागलेला हा तिसरा धक्का. त्याच दरम्यान यानंतरचा होणारा सामना वागेश्वरी वाघोली व चंपावती सुपर किंग भिगाव या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावे. वागेश्वरी वाघोली संघाचे कर्णधार हुरुन्नर रोहित आलेले आहेत. चंपावती भिगाव संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावे. म्हणजेच भुईगाव आणि वाघोली या दोन संघांदरम्यान यानंतर होणारी मॅच असेल. दोघांनी तयार राहा. हो, कट करण्याचा प्रयत्न होता, पॉईंटच्या डोक्यावरून मारायचं होतं, परंतु चेंडू बॅटची आतली काडा घेऊन खेळपट्टीवरती थांबलाय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली आहे. बघा ज्या पद्धतीनं विकेट आल्या त्या विकेटला बघताना धावपलकाला खूप मोठा रोख लगावला गेलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. 32 वरती धावपलक येऊन थांबले आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघाल तर दोन्ही फ्रेश बॅटर आहेत. डावखुरा फलंदाज, त्याच्यासमोर गोलंदाजीसाठी हर्ष पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आतमध्ये आलाय. कौतुक करावं लागेल सचिन 11 कोफराड संघाच्या गोलंदाजांचं. त्यांनी ज्या प्रकारे अनुशासन दाखवलं, पहिल्या षटकातील पहिला चेंडू भीमर आला आणि तिथून यश कोणत्याही पद्धतीने हात खोलू दिलेले नाही आहेत. त्यांचा लेंथवरचं नियंत्रण, त्यांचं लाईनवरचं नियंत्रण हे खरोखर बघण्यासारखं होतं. बघा पुन्हा एकदा आखूटाप्याचा चेंडू, चेंडू उंचाव्यामध्ये फसलाय, फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू खाली येत असताना झेल टिपलाय, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला, पहिलं इनिंग संपले आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 32 धाबा धावपलकावरती आहे. 33चं लक्ष आहे. 33 इज अ टार्गेट. धवलचा लुक बघण्यासारखा आज. 33 धावा करायचे आहेत आणि आता 33 धावांचा पाठलाग आणि बचाव हा आपण बघणार आहोत कशा पद्धतीने होतोय. चला लगेच मैदानात दाखल व्हा.
मी वागेश्वरी वाघोली संघाचे कर्णधार रोहित यांना विनंती करतो त्यांनी टॉस साठी यावे. कैलाश पाटील मांडपे यांना विनंती करेल की आपण स्टेज जवळ यायचंय. आपल्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. कैलासजी पाटील मांडपे. हॅलो हॅलो. सामवेदी ब्राह्मण संघ क्रीडा समिती आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2025 उपस्थित खेळाडूंचं सर्वांचं स्वागत. आजच्या स्पर्धेच्या आयोजनास मेहनत घेतलेल्या क्रीडा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. कमी वेळामध्ये तरुणाईने ही स्पर्धा पूर्णत्वात नेण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. पावसाने पण मेहरबानी केली आहे. खेळाडू मैदानात आले आहेत. वेदांत आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. वाघोली आणि भुईगाव चंपावती सुपर किंग भुईगाव आणि वाघेश्वरी वाघोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पायावरचं चेंडू आणि त्याला ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू समोर आलाय मिडॉन मध्ये डायरेक्ट हिट काम फिट फलंदाज बाद. डीजे एक मिनिट थांबते. सन्मान्य कैलासजी पाटील मांडपे यांना विनंती करेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. या स्पर्धेला आपले मान्यवर तसेच सामेदी क्रिकेट संघाचे अध्यक्ष राहुलजी म्हात्रे यांना आपण पाहतात. जो नाणेफेक जिंकेल त्याला तो कॉइन दिला जाणार आहे. दोन्ही कर्णधार आलेले आहेत.
आमचे रोहित नाईक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला भुईगावचे कर्णधार आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय वागेश्वरी वाघोली या संघानं आणि त्यांना कलाजी पाटील साहेबांच्या शुभास्ते. आणि आधीच सांगितल्याप्रमाणे ह्या स्पर्धेमध्ये म्हणजे आपल्या समाजामध्ये माझ्या हिशोबात हे पहिल्यांदा अशी ही आहे ऑफर आहे की जो संघ जास्ती नाणेफेक जिंकेल त्यांच्यासाठी ट्रॉफी ठेवलेली आहे, अंतिम विजेता होईल. त्यामुळे हे जे टॉसचा कॉईन जो आहे हा तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. तुम्ही जे फायनलपर्यंत गेले, तुम्ही 4-5 जे जितके जास्ती नाणेफेक जिंकले जातील तुम्ही टॉस तेवढे दाखवायचे आणि ट्रॉफी त्यांच्या नावावर ठेवणार. ही पहिलीच संकल्पना आहे. म्हणजे ट्रॉफी मिळणार असं. रोहित, टॉस आपण जिंकलेला आहे, निर्णय काय असेल? फलंदाजी करणार आम्ही पहिल्यांदा. आणि एकंदरीत आपल्या या स्पर्धेविषयी, आयोजनाविषयी थोडक्यात. आयोजनाबाबतीत नो डाऊट सर्वांनी मेहनत खूप छान घेतली. पावसाने आपल्यावरती खूप चांगली कृपा केली. आधीपासूनच विकेट खूप चांगल्या पद्धतीची तयार होती, पण त्यानंतर पण 2 दिवसात खूप उत्तम पद्धतीने जी काही मेहनत घेऊन ग्राउंडला एक चांगला रूप आणला आहे. त्यामुळे आजच्या ह्या 2 दिवसाच्या सामन्यासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रंगतील अशी अपेक्षा आहे. पावसांना आपण विनंती करू की 2 दिवस आमच्या चांगल्या मॅचेस हो. धन्यवाद. चंपावती सुपर किंग आपण नाणेफेक गमावलेली आहे. आपल्याला तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आला आहे, ते एकंदरीत निर्णयाविषयी व आयोजनाविषयी. नक्कीच आम्ही जरी नाणेफेक जिंकलो असतो तरी पण आम्हाला क्षेत्ररक्षणच करायचं होतं. त्याच्यामुळे नाणेफेकीचा काही प्रॉब्लेम नाही. आणि आयोजनाचं तर बघितलं तर सांवेदी ब्राह्मण संघ ज्या भव्य टेनिस स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत यावर्षी त्या प्रथमच केलेल्या आहेत आणि आयोजन अतिशय सुंदर आहे. कमिटी मेंबर्स आणि सर्व संघांनी चांगली मेहनत घेतलेली आहे हे आपण सर्व पाहत आहोत. नक्कीच आम्ही दोन्ही संघ चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला आनंदी करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. एकंदरीत दुसरा सामना वागेश्वरी वाघोली वर्सेस चंपावती सुपर किंग. वागेश्वरी वाघोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे व प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. यानंतरचा होणारा सामना. गो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच मंदार. आणि यानंतर जी होणारी मॅच खूप चांगली रंगणार आहे. वागेश्वरी वाघोली संघ प्रथम फलंदाजी करताना दिसेल. त्या अगोदर चालू असलेल्या मॅचमध्ये पहिलं षटक संपलं. 33 धाबांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाबा आल्यात. अथर्वने खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय कल्पेश यांना. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली आहे म्हणजे तंबूच्या दिशेने परतली आणि असं असताना मिडल ऑर्डरवरती जबाबदारी सुयोग आणि हर्षवरती. स्ट्राईक एंडवरती आता हर्ष आणि बाहेर निघणारा चेंडू यशरक्षक बीट होतोय आणि जातोय डिक्लेअरच्या दिशेने एका धाबेसाठी. वरुण राजाने आपल्यावरती कृपा केली आहे. पावसाने आपल्यावरती खूप मोठी कृपादृष्टी दाखवली आणि या वीकमध्ये तरी म्हणजे आज आणि उद्यामध्ये तरी पावसाचे चित्र दिसत नाही आहेत. जरी ढगाळ वातावरण असलं तरीसुद्धा सर्वांचे सत्कर्म म्हणून आजूबाजूला पाऊस होत असताना इथे पाऊस होत नाही. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाज बाद. सुयोगला मैदान सोडावं लागतंय. अजून एक हादरा टीम सचिन इलेव्हन कोफराड या संघाला. सर एकंदरीत तुम्हाला मी हा जो गोलंदाज आहे ना कल्पेश हे गेले 15 ते 17 वर्ष सामवेद मित्र मंडळ गावधनी गोवारी ह्या संघाचे कर्णधार होते. त्यांनी गावधनी गोवारी संघ हा त्यांच्या नेतृत्वाखाली घडवलेला. एकंदरीत समाजामध्ये त्यांनी कमीत कमी 10 ते 15 ट्रॉफी मारल्या असतील. 4 ते 5 वर्ष गाजवले आहे. अतिशय उत्कृष्ट असा हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो शिपवर जायला लागला कामानिमित्त दूर झाला, परंतु जेव्हा केव्हाही येतो तेव्हा त्याच लेननी त्यांची गोलंदाजी टाकतो. दोन्ही स्विंग करतो. एकंदरीत त्या गोलंदाजाविषयी बेसिक खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याने खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी केली आहे. जी एक्सपिरियन्स म्हणा किंवा क्रिकेट म्हणतात ना तुमच्या प्रॅक्टिसमध्ये नसताना तुमच्या ध्यानात सुद्धा असणं गरजेचं आहे. तुमच्या नसानसात रागामध्ये मनामध्ये क्रिकेट असणं गरजेचं आहे. ते ज्या वेळेला असतं
त्यावेळेला काही प्रमाणात ते अनुशासन तुमचं दिसून येत असं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल, तोपर्यंत एकच धाव. बघा आता अशा स्थितीमध्ये आहे ना, एकाचं रूपांतर दोनमध्ये काढण्याचा प्रयत्न दोनमध्ये केले गेले. ओव्हरथ्रोच्या रूपाने धाव येते. डीपमध्ये चेंडू जाऊन सुद्धा दुसऱ्या धावेची संधी होती, त्यावेळेला दुसरी धाव घेतली नाही. आणि ओव्हरथ्रो झाल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला दुसरी धाव घेतली गेली आहे. आणि ही स्थिती काय आली आहे, पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत, 3 विकेट गेलेले आहेत, दुसरं षटक मार्गस्थ आहे, मोठे फटके बनताना दिसत नाही आहेत. या सर्व बाबी कुठे ना कुठेतरी ती दुसरी धाव घेण्यापासून वंचित ठेवत आहेत. आणि म्हणूनच आता सद्य स्थितीमध्ये जर आपण बघाल तर गास संघ थोडासा वरचढ आहे. 7 धावा धावपलकावरती आहेत आणि 7 धावा धावपलकावरती असताना 4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट आर्म बहुत विकेट लांबून खेळण्याचा प्रयत्न, 2 स्क्वेअर कट करायचं होतं, चेंडू निघून चालला पॉईंटमध्ये, क्षेत्ररक्षक टीममध्ये तैनात आहे. एक धाव घेतली गेली, दुसरा धावेचा कोणताही प्रयत्न नाही. आणि असं असताना एका धावेवरती समाधान मानावं लागते. परंतु जो आस्किंग रन रेट, ज्या धावांची गरज आहे त्या धावा कोफराड संघासाठी. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूंचा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दोघांच्या मध्ये हा झेल बनला असता, परंतु प्रयत्नही केलेले नाही आहेत. आता ज्या पद्धतीनं आता हा क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवला गेलाय, त्याला पाहता असं वाटते की इथे मोठे फटके नाही आली तरी सुद्धा इथे धावा बनण्याचे संकेत सुद्धा मिळू शकतात. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती, येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 24. या कोलीबाऱ्याची शान आई तुझं देऊल, या कोलीबाऱ्याची शान आई तुझं देऊल, या कोलीबाऱ्याची शान आई तुझं देऊल, आमचे कोणी लोकांचा षटक क्रमांक 3 मयूरच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. स्ट्राईक एंडवरती सार्थक, याला आपण पाहतोय सार्थकने 2-1-1 म्हणजे आतापर्यंत 4 धावा बनवल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानाला गरंगल निघून चालला आला, ते कार्पेट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे कल्पेश, चांगली फिल्डिंग तिथे झाली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्याने पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जर का काढल्या गेल्या तर 6 चेंडूमध्ये 12 धावा होतात आणि 12च्या सरासरीने जर का 2 षटकामध्ये धावा कॅल्क्युलेट केल्या गेलं तर 24 धावा बनतात. म्हणजे 12-24चं जे इक्वेशन आहे, 12-24चं जे इक्वेशन आहे त्याला सहज पार करता येऊ शकतं. चेंडूंचा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्यानं झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू हातामध्ये नाही विसवू शकलाय, त्यामुळे झेल धरणीला दान. 2 धावा पुन्हा एकदा धावून कंप्लीट. 13वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. म्हणजे आस्किंग रन रेट प्रमाणे मागील 2 चेंडूवरती तरी धावा येताना दिसत आहेत आणि त्यामुळे गोलंदाजासाठी थोड्या अडचणी आता वाढलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटवरती गेल्याने त्यानंतर आडव्या बॅटने खेळलेला हा अनोख्या शैलीतला फटका, तिथे 1 धाव धावून अर्जित केली गेली. सार्थकने खूप चांगली बॅटिंग केली जरूर, परंतु 3 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. हर्ष, ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा, यानंतर होणारी मॅच, त्यासाठी दोन्ही टीम तयार होत आहेत. बागेश्वरी वाघोली, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लवकर फटका क्लोज केला. बॅकफुटर ते ऑलरेडी होते, बॉडवेट मागे ट्रान्सफर करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बाहेरच्या दिशेने निघत होता, त्याच्या रेषेमध्ये येण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. ओव्हरऑल फुटवर्कमध्ये खूप मोठी कमी बघायला मिळाली. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा यावेळेला बॅट उशिराने आली आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी असणार आहे. हा सामना असंच करून थोडासा लांब होत चाललाय. यावेळेला
चला 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल किती धाबा आहेत 15. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 18 धाब्यांची गरज. थँक्यू दिलजय. 6 चेंडूने 18 धाब्यांची गरज. असं असताना स्वतः कर्णधार बॉलिंग मार्कवरती येताना दिसतात. सारस शासनामध्ये चेंडू आहे, स्वतः कर्णधार आहेत आणि आता सारस कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आणि हो, पहिला चेंडू फुलटा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग चांगली झाल्याने फक्त एकच धाव येताना दिसते. सिंगल आली आहे. आता 5 मध्ये 17 इथून येणाऱ्या 2 चेंडूवरती जर का 2 मोठे फटके आले तर कहाणी बदलेल. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा, सगळं काय बघायला मिळेल. परंतु काय येणाऱ्या 5 चेंडूमध्ये ते मोठे फटके सार्थकच्या बॅटमधून येताना दिसतील का? प्रयत्न तर करावे लागणार आहेत. परंतु सारस काय जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडूवरती डाऊन द ग्राउंड खेळण्यासाठी मजबूर केलं. पुन्हा एकदा चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, स्वतः कल्पेश आणि त्यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज सार्थक बाद. तीन चेंडू आता 17 धाब्यांची गरज आहे. नवीन फलंदाज तन्मय मैदानाच्या आतमध्ये आला आणि म्हणतात 3 षटकारांची गरज आहे. सकाळच्या सत्रामध्ये या धावा बनणं काय तितके सोपं आहे का? स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खूप चांगला राईस झाला आणि यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत कोणीतरी धाव नाही. आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये तितका चांगला संघर्ष बघायला मिळाला नाहीये. 33 धावांचं माफक आव्हान. जशी आपण चर्चा करत होतात की सकाळच्या सत्रामध्ये इथे धावा बांधताना थोडी अडचण येते आणि ती अडचण दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला दिसली आहे. 10ची सरासरी मागील पहिल्या इनिंगच्या 3 षटकापर्यंत आपण पाहिली होती, पण चौथ्या षटकामध्ये तितक्या चांगल्या धावा आलेल्या नाहीत. फक्त 2 धावांचं षटक आलं. शेवटचा आणि अंतिम चेंडू. आता बघूयात कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. या चेंडूवरती कशी औपचारिकता कंप्लीट केली जाते. आपल्या लेदर बॉलमध्ये या ढगाळ वातावरणाचा फरक पडतो, तर आपल्या टेनिस बॉलमध्ये काय या ढगाळ वातावरणाचा बॉलिंग करताना काय फरक पडतो का? काय हे वातावरण जे आहे ढगाळ वातावरणाचा लेदर बॉलमध्ये रिव्हर्स स्विंग, आउट स्विंग, इन स्विंग होण्यासाठी फरक पडतो, गोलंदाजाच्या पाथ्यावर पडते. तर ही ढगाळ वातावरण म्हणजे हवेमध्ये दमटपणा. आता दमटपणा म्हटल्यानंतर जो हवेमध्ये स्विंग करणं जो म्हणतो त्याच्यावरती थोडासा परिणाम जरूर होतो. टेनिस बॉलमध्ये त्या बॉलवरती तितका परिणाम होत नाही, पण
इथून खेळाडूच्या मानसिकतेवरती परिणाम नक्कीच होतो. कारण ज्यावेळेला अशा ढगाळ वातावरण येतं त्यावेळेला आपणच म्हणतो की डोकं दुखतं, कॉन्सन्ट्रेशन आलं तसं मानसिक